नर्मदे हर. रात्रीचा आपला विश्रामाची जागा होती. हे आहे हनुमान मंदिर आणि हे कालूराम बाबा होते, त्यांच्या आश्रमात आपण थांबलो होतो. बघू शकता चारी बाजूला जंगल आणि जंगलामध्ये आश्रम होता. म्हणजे आपलं नशीब चांगलं होतं की आश्रम भेटला. आणि जयंती माता मंदिर इथून 5 किलोमीटरचा बोर्ड लावलाय. एक्झॅक्ट 5 आहे का थोडं कमी जास्ती आहे, आता ते गेल्यावर कळणारच आपल्याला. आणि हे बाबा आपल्याला सोबतीला होते, हे 3 बाबा आणि आपली गाडी बाबाजी. आणि आता पुढचा प्रवास चालू केलाय. आज थोडं उशिरा निघा असं बाबांनी सांगितलं, कारण जंगलात जंगली प्राणी रस्त्यावर बसलेले असतात आणि कधी रात्री अंधार असतो तर त्याच्यामुळे आपण 7 वाजता निघालो आज. नर्मदे हर. नर्मदे हर. आजचा दिवस स्पेशल आहे आपल्यासाठी, कारण पूर्ण जंगलातून प्रवास चालू आहे. रस्ता तरी थोडासा गोट्यांचा असला तरी काही अडचण नाही, पण हे नजारे आणि हा अनुभव हा कुठेही भेटणार नाही आपल्याला. आता हा 5 किलोमीटरचा प्रवास असा तर असू शकतो एखाद्या वेळेस. बघू आता. हे बाबाजी आहे आपल्या बरोबर, त्यामुळे जंगलातून चालायला सोपत आहे आपल्याला. हे बडवणीचे 3 बाबाजी आहे आणि आपले गाडे बाबा आणि आपण. थंडी थोडी होती रात्री, पण तिथे त्यांनी एक्स्ट्रा कांबळे ठेवलेले होते. गाद्या व्यवस्थित होत्या, त्याच्यामुळे थंडी वाजली नाही. पण सकाळी उठल्यावर तर ते टाकूनच द्यावं लागणार होतं, त्यामुळे ते मागच ठेवत अंगावर सगळे कपडे घालून पॅकिंगने निघालेले आज. पण थंडी आहे, जंगल आणि सूर्य भगवानांचं दर्शन थोडं उशिराच होणार, कारण जंगलात सूर्यदर्शन लवकर होत नाही. सूर्य जरी आपल्या वेळेनुसार आलेले तरी आपल्याला दर्शन थोडं उशिरा होणार. नर्मदे हर. नर्मदे हर. घनदाट जंगल आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. स्वर्गात आलो आपण असं वाटतं आता. हे जंगल, पाणी पाणी ते पण अतिशय नितळ पिण्यायोग्य पाणी आहे. या जंगलातून प्रवास चालू आहे. कालपासून आपण जंगलात फिरतोय. अजूनही 2 दिवस जंगलातून प्रवास राहू शकतो. आणि त्याच्या पुढे पण जंगलच आहे. अजून लक्कडकोटची झाड यायची आहे. नर्मदे. मोठे मोठे मकडी दिसते. जंगलात आलं की असे प्राणी कीटक दिसून येतात. नर्मदे हर. वन खात्याने खूप चांगलं काम केलंय. हे जे छोटे छोटे नाले याच्यावर पूल बांधले. जरी पूल नसते तर एवढे नाले आपल्याला पाण्यातून पार करावं लागले असते. एवढ्या थंडीत हे नाले पार करणं म्हणजे जिकरीचं काम झालं असतं, विशेष करून माझ्यासाठी तरी. सूर्य भगवानांचं दर्शन होत नाही, कारण झाडी दाटे, सूर्यकिरण जमिनीवर पाडायला तयार नाही. 7:30 वाजून गेले आणि हे जे झाड आहे असे बारीक थेंब पडतंय. आज वाटतं पाऊस पडतोय काय बारीक, पण ते धुक्याचे जे दवबिंदू आहे ते जमा होऊन खाली पाणी पडतंय. त्यामुळे बारीक तुषार अंगावर पडतंय. नर्मदे नर्मदे.
या पाण्यातून आपल्याला पार करायचंय. दगड आहे त्याच्यावर, बघू दगडानं पाय ठेवून. पाण्यातून आपल्याला जावं लागणार आहे. आणि बघा नजर इथले नर्मदे हर, नर्मदे हर. आहा हा, वा 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 वा, काय नजर आहे इथले. आज वाटतं इथं थांबा, पण आपल्याला जंगल पार करायचंय अजून, त्याच्यामुळे पुढे तर जावंच लागतंय. काय म्हणावं याला. पाण्यातून वाफा निघताय, थंडीचा अंदाज येतो याच्यावरून. परत एक नाला आहे का जो पार करायचा आपल्याला. आतापर्यंत 7 ते 8 नाले बुटं काढता पार झाले. आपण बुटं काढता पार होऊ शकतो असं वाटतंय. नर्मदे नर्मदे हर, दे हर. आपल्याला सांगितलं होतं की ही जी नदी आहे ही आपल्याला पार करावी लागणार पाण्यामधून, पण इथल्या परिक्रमावासींची सोय व्हावी म्हणून लाकडाचा पूल बनवलाय. बघा या इंजिनियर पेक्षा बी अतिशय सुंदर असा पूल बनवलाय. हे बाबाजी आहे बाडवणीचे, त्यांच्या माग बाडवणीचे बाबा आहे. हे गाडे बाबा, हे गाडे बाबा आहे. आणि जिल्हा सेंद्रा तहसील मोहाळा जन्मभूमी. या सर्व बाबाजींच्या सहकार्याने आपण जयंती माता मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलोय. 1 किलोमीटर बाकी आहे. आणि नजारे बघा इथले स्वर्गात आल्यासारखे. आणि आता इथून आपल्याला जायचंय. ही नदीच्या पात्रात आहे आपण. वाफा निघताय याच्यावरून, तुम्हाला अंदाज येईल थंडीचा. थंडी बरीच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. नदी पार केल्यानंतर एक छोटासा ट्रेक चढून जयंती माता मंदिराकडे जावं लागतं. एक छोटासा डोंगर आहे, चढण आहे. नर्मदे हर, जयंती माता मंदिर. पायऱ्यांनी खाली जायचंय सभा मंडप. आणि परिक्रमावासींना इथे थांबायचं असेल तर थांबू शकता. अन्न क्षेत्र आहे आणि इथे नंबर दिलेला आहे. खंडवा जिल्हा लागलाय आता. जयंती माता मंदिर. नर्मदे हर, जयंती माता मंदिर. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमोस्तुत्यम. नर्मदे हर, जयंती माता की जय. मैयेचं वाहन आणि समोरच आहे यज्ञभूमी. स्वच्छ असा परिसर. आणि इकडे आहे किचन. आपण जातो आता आणि बालभोग घेतो. नर्मदे हर, नर्मदे हर. वानरराज येऊन बसले झाडांवर. आपल्या आधी त्यांची सकाळ होती आणि ऊन पाळ्या खात आहे कारण थंडी जास्त आहे. नर्मदे हर, अन्नपूर्णा माता की जय. झूला झूल रहे हमारे बाबा जी, और ये जीवन का आनंद इसी में है. और झूला बना है बांस का. ये हमारे बाबा जी बड़वानी वाले बाबा. नर्मदे हर, नर्मदे हर. नाम है अपना परिक्रमा में चल रहा हूँ, साथ ही परिक्रमा. नर्मदे हर. आपण जयंती माता मंदिरापासून पुढे निघालोय आता.
सकाळचे 9 वाजले. 22 किलोमीटरचं जंगल पार करून मगच आश्रम लागणार आहे. रस्त्यात चहा बिस्किटची सेवा मिळते असं सांगितलंय आम्हाला. आणि पाण्यासाठी 2 हँडपंप लागतात. इथे वन्य प्राणी असतात असे बाबाजी सांगताय. वाघ वगैरे दिसतात तिकडे. तर ग्रुपने चाला शक्यतो जंगलातून. आणि इथे शेजारीच 1 किलोमीटरवर मैरावण गुफा आहे. पण ती आता बंद आहे, त्यामुळे आपण तिकडे काही गेलो नाही. कारण बंद गुफा आहे, मध्ये जाणं शक्य नाही. तिथल्या शिड्या वगैरे काढून ठेवले असं मंदिरात सांगितलं आपल्याला. त्याच्यामुळे तिकडे न जाता आपण पुढे निघालोय. मंदिरात विचारून घ्या, जर गुफा चालू असेल तर नक्की जा. पौराणिक गुफा आहे नर्मदे यार. आपल्याला रस्त्यात जाताना वाघाच्या पंजे दिसले थोडे. इथं एक आहे, या रस्त्याने गेलेलं आहे. एक शावक आहे आणि एक मोठी मादा वाटते. नर्मदे यार. नर्मदे यार. संपूर्ण जंगलातून मार्ग आहे, पण 4 व्हीलर जाऊ शकते एवढा रस्ता आहे. जागी बोर्ड लावलेले, त्यामुळे रस्ता चुकायचं काही काम नाही. जिथे छोटा रस्ता पण येतो तिथे सुद्धा बोर्ड आहे. जंगल अतिशय घनदाट आहे. बघू शकता, दाट जंगल आहे अगदी. मधून आपण पायी नाही चालू शकत, इतकं दाट आहे. नर्मदे. ही जे अन्न क्षेत्र आहे यांनी जागी बोर्ड लावलेले. माँ नर्मदा सेवा कुटीर आश्रम लक्कडकोट की जाडी, अन्न क्षेत्र पामाखेडी. यांचं सगळं योगदान आहे हे बोर्ड लावण्यात. नर्मदे हर. दुपारचे 11:15 वाजले आपल्याला मारुती मंदिरला पोहोचायला. अजून इथून 7 ते 8 किलोमीटर बाकी आहे. रस्त्यात आश्रम नाही असं सांगितलं होतं. चाय प्रसादी बिस्किटची सेवा करता असं सांगितलं. तसं काय निघाल नाही. बाळवणीच्या बाबांनी स्वतः इथं चहा ठेवला. बघा, हे त्यांचं पात्र आहे, बाबाजीचं पात्र आहे जेवणाचं. त्यातच ते ये सब रखते हैं बाबाजी. 7वां साल है. ये खुद भी चाय पीते, खाना खाते और दूसरों को भी सेवा करते, खिलाते. और परिक्रमा कर रहे 7वीं. ये चाय बन रहा है. अभी हम थोड़ा विश्राम करते हैं. और ये हैंडपंप है और यहाँ से शॉर्टकट है किधर पीने का पानी नाला. जागे असे नाले येत आहे, असे पार करावं लागतात. दगडांवर पाय ठेवून जावं लागणार. नर्मदे हर. इथे एक बोर्ड लागला आपल्याला. पैदल मार्ग 5 किलोमीटर आणि इकडे जातो हा वाहन मार्ग. तर आपल्याला जायचंय पायी मार्गाने माँ नर्मदा सेवा कुटीर आश्रमला. अन्न क्षेत्र आहे 5 किलोमीटर अजून. नर्मदे हर. परिक्रमावासी पण थांबले. आता इथं थोडा आराम करू, पुढे निघू. नर्मदे हर. लक्कडकोटची झाडी थोडी राहिली आता. आणि अगदी पगदंडी रस्ता आला. पहिले थोडा मोठा रस्ता होता, तो सुटला आणि आता पगदंडी रस्त्याने. जंगल अजूनही दाटच आहे. थोडंसं काही ठिकाणी झाडं वाटतंय कमी झाले.
पण जंगल बऱ्यापैकी अजून 5 किलोमीटर आहे. बघू आता किती वेळ लागतोय पोचायला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अखेर सायंकाळचे 3 वाजता आपण जंगलातून बाहेर निघालो. सकाळी 7 वाजता चालू केलेला प्रवास सायंकाळी 3 वाजता जंगलातून बाहेर आलो. अजून 2 किलोमीटर आश्रम बाकी आहे. आणि रस्त्यात आपण एक ठिकाणी बालभोग केला होता. आणि ते बालभोग आणि बरोबर सोबतीला बिस्किट पुडे ते गेलं होतं. बिस्किट पुडे संपले. आता काहीतरी बघून परत थोडासा नाश्ता बालभोग करू आणि मग आपण आश्रमात पोचू. नर्मदे हर, नर्मदे हर. मा नर्मदा सेवा कुटीर आश्रम पामाखेडी. संपूर्ण जंगलात यांनी बोर्ड लावलेले होते आणि अखेर आश्रम लागला. यांचे किती आभार मानले तरी कमीच आहे. कारण एवढ्या पूर्ण जंगलात बॅनर लावणे, दिशादर्शक फलक लावणे आणि काही पुढे निघाले. बघू आता आपण मग जाऊ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण रोज कपडे धुवावं लागतं. ज्याचं काम ज्याला त्यालाच करावं लागत. काय कोणी आपले कपडे धुणार नसतं. त्याच्यामुळे आपले कपडे आपल्यालाच धुणे. आपले जेवलेलं ताट, चहा पिलं तर कप, जे काही काम असेल आपले आवर सावर हे सगळं स्वतःलाच करावं लागतं. आणि आता आपण कपडे धुतोय. याच्या आधी आपण कपडे धुण्याचा एकच व्हिडिओ टाकला होता. आज थोडा वेळ असल्यामुळे व्हिडिओ बनवतोय. नाही तर सगळे काम अंधारातच व्हायचे. आज थोडं लवकर थांबल्यामुळे आपण करतोय. आता कपडे धुवायला टाकणार, त्याच्यानंतर आंघोळ आणि मग पूजा आणि मग भोजन प्रसादी. असा रोजचा दिनक्रम असतो. रोज कपडे धुवावं लागतात. पण आता आज आपण व्हिडिओ बनवतोय. नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.